ओपन अप मध्ये तुमचं स्वागत आहे. ऐकूया थेट इंटरनेटवरून. मनुष्यबळाची कमतरता भरून काढण्यासाठी आणि कायदा सुव्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी महाराष्ट्र मंत्रिमंडळाने पोलीस आणि कारागृह विभागात 15,067 पदांची भरती मंजूर केली आहे. यापैकी 2,765 नवीन भरती पुणे शहर, पिंपरी चिंचवड, पुणे ग्रामीण पोलीस तसेच राज्य कारागृह विभागात करण्यात येणार आहे. याचा उद्देश गुन्हेगारीवर नियंत्रण, कायदा सुव्यवस्थेत सुधारणा आणि विद्यमान पोलिसांच्या ताणतणावात घट करणे हा आहे. पुणे शहराचे संयुक्त पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा यांनी सांगितले की 2024 मध्ये त्यांनी 1,017 पोलीस कर्मचाऱ्यांची मागणी केली होती, जी वाघोली, खराडी, क्लेपाडल, फुरसुंगी, आंबेगाव, नांदेड सिटी आणि बाणेर या 7 पोलीस ठाण्यांसाठी होती. यावर्षी नार्हे, येओलेवाडी, मांजरी, लक्ष्मीनगर आणि लोहेगाव येथील 5 नव्या पोलीस ठाण्यांसाठी तसेच 5 चौक्यांसाठी 850 कर्मचाऱ्यांची मागणी करण्यात आली आहे. सध्या पुणे शहरात 40 पोलीस ठाणे, 109 चौक्या आणि 30 वाहतूक विभाग आहेत, परंतु 1,000 पदे रिक्त आहेत. तसेच 1,000 वाहतूक पोलीस, 5 नवे सायबर क्राईम पोलीस ठाणे आणि 7 अतिरिक्त उपायुक्त पदांसाठीही प्रस्ताव सादर केले आहेत. मात्र आतापर्यंत केवळ 2 DCP पदांना मंजुरी मिळाली आहे. पिंपरी चिंचवडच्या DCP श्वेता खेडकर यांनी सांगितले की त्यांच्या 4,737 कर्मचाऱ्यांच्या फौजेत 350 पदे रिक्त आहेत आणि तितक्याच पदांच्या भरतीसाठी प्रस्ताव सादर केला आहे. पुणे ग्रामीणचे SP संदीप सिंह गिल यांनीही 34 पोलीस ठाण्यांतील मनुष्यबळाच्या कमतरतेकडे लक्ष वेधले आणि पाटस, दौंड व टाकली हाजी, शिरूर येथे 2 नवी पोलीस ठाणे सुरू करण्याचा प्रस्ताव प्रलंबित असल्याचे सांगितले. राज्य कारागृह विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक सुहास वरके यांनी 500 कर्मचाऱ्यांच्या भरतीचा प्रस्ताव मांडला असून महाराष्ट्रातील 60 कारागृहांमध्ये सुरक्षा बळकटीसाठी हे पाऊल उचलले जात आहे. महत्त्वाचे म्हणजे 2022 किंवा 2023 मध्ये वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना अर्ज करण्यासाठी एकदाच सवलत देण्यात आली आहे. चर्चा करण्यासाठी अधिक माहितीसह आम्ही परत येऊ. तोपर्यंत ओपन अपशी संपर्कात रहा.